कांदा पिकाला 3,000 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. खासदार शोभा बच्छावांनी वेधलं सभागृहाचं लक्ष. जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करा, कापडणे ग्रामस्थांची मागणी. झेडपी सीईओ अजीज शेख यांना दिलं निवेदन. रेलन परिवारातर्फे झुलेलाल मंदिरास आमदार अग्रवाल यांच्या हस्ते 30 फूट गालीच्या भेट. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम. आणि विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ देवपूरच्या अध्यक्षपदी इंजिनियर विजय मंगळे यांची निवड. विविध मान्यवरांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा. दिल्लीत संसदेचं केंद्रीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाच्या शून्य प्रहर चर्चेत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. शेतकऱ्यांची सद्यस्थिती त्यांनी या चर्चेदरम्यान उपस्थित सभागृहासमोर मांडली. भारत कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी मात्र सातत्यानं अस्मानी सुलतानी संकटांमुळे वारंवार अडचणीत सापडत आहे. त्यातच उत्पादित शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी जगविण्यासाठी केंद्र शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे. कसमादे, खानदेशपट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा व कपाशीचं पीक उत्पादन करीत असतात. कांदा पिकाला साधारणपणे अंदाजे 1,500 रुपयेपर्यंत खर्च येत असताना अवघा 700 ते 800 रुपये भाव मिळत असतो. परिणामी शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्याऐवजी शेतकरी अधिकच कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. कांदा पिकाला 3,000 रुपये हमीभाव द्यावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी अधिवेशनात केली आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण मला 0 आवरमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. अध्यक्ष महोदय, माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कसमादे आणि खानदेश भागामध्ये कांदा उत्पादक आणि कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अतिशय हवालदिल झालेला आहे. याचं कारण म्हणजे कांद्याला भाव नाही आहे. कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो 1,500 ते 1,800 रुपयापर्यंत होतो, परंतु तेवढे देखील त्याला 700-800 रुपये भाव सध्या चालू आहे. माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार MSP प्रमाणे कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये हमीभाव हा उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, शेतीची अवजारं लागतात. त्याला 18 ते 25% GST भरावा लागतो. तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी. कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की एक कमिटी स्थापन करून आयात निर्यात धोरण जे आहे ते स्थिर करावं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील कापडणे गावातील नागरिकांमार्फत पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की कापडणे गावासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपये पाण्यासाठी खर्च झाले असून ग्रामस्थांना एक हंडासुद्धा शुद्ध पाणी मिळालेलं नाही. आजही ग्रामस्थ विकतच्या पाण्यावर अवलंबून राहून आपली तहान भागवित आहेत. आतापर्यंत अनेक योजना पाण्याच्या नावावर राबविल्या गेल्या, त्यात भ्रष्टाचारामुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कार्यान्वितच झाल्या नाहीत, परंतु त्यांची संपूर्ण देयकं काढली गेली आहेत. आता कापडणे गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 9 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून तिचं काम कापडणे गावात सुरू आहे. परंतु झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून कामात अनियमितता दिसून येते. या विषयावर ग्रामस्थांच्या मागणीनंतर 2 ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु त्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चक्क प्रशासनाकडून तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली. मग नेमकं प्रशासन खोटं बोलून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे? या कामावर देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समिती सदस्यांची
एकही बैठक झालेली नाही. पाणी पुरवठा समितीतील काही सदस्यांना ते समितीचे सदस्य आहेत याची देखील कल्पना नाही. यावरून किती भोंगळ कारभार सुरू आहे याची कल्पना येते. हे अतिशय नियोजनबद्ध कारस्थान असून शासनामार्फत चांगल्या हेतूने मंजूर झालेला पैसा भ्रष्टाचारातून हडप करण्याचं नियोजनबद्ध कारस्थान आहे. आतापर्यंत शासनाच्या नियमांना डावलून पाणीपुरवठा समिती गठीत झाली होती. आंदोलनानंतर नवीन समिती गठीत झाल्याचं समजलं, परंतु आतापर्यंत 3 कोटी रुपये खर्च झाले असून त्या खर्चाला नेमकं कोण जबाबदार आहे हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या सर्व नियमांना तिलांजली देत जुनी समिती स्थापन करण्यात आली होती. तिला जबाबदार कोण याची देखील चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच आतापर्यंत जे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्या कामाविषयी 3 कोटी रुपयांची जी बिले काढण्यात आली त्यासंबंधी त्या जुन्या समितीला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत इथे सुरू असलेलं जलकुंभाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून आतापासूनच जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे. तसेच गावात झालेली पाईपलाईन कमी दर्जाचे पाईप टाकून केलेली असून त्याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. आज देखील या योजनेचा पाण्याचा स्रोत निश्चित झालेला नसून याविषयी ग्रामपंचायत व पाणीपुरवठा समिती द्विधा मनस्थितीत आहे. काम कसं तरी पूर्ण करून बिले काढण्याची घाई ठेकेदाराला आणि पाणीपुरवठा समितीला झाली आहे. त्यामुळे झालेल्या संपूर्ण कामाचं क्वालिटी कंट्रोल विभागाकडून मूल्यांकन करण्यात यावं. आतापर्यंत जो पैसा खर्च झाला तो कोणत्या आधारावर खर्चाला मंजुरी देण्यात आली, ज्यांनी मंजुरी दिली त्यांना तो अधिकार होता का, कोपऱ्यात पाणीपुरवठा समिती स्थापन करण्याचा हेतू काय, तसेच शासकीय परिपत्रकानुसार सरपंच पाणीपुरवठा समितीचा अध्यक्ष असताना आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होता. हे शासनाच्या नियमांना तिलांजली असून अतिशय गंभीर बाब आहे. याची देखील चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच याविषयी झालेल्या 2 ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत. संपूर्ण योजनेचं कामकाज पूर्ण करावं आणि ग्रामस्थांना लवकरात लवकर शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अन्यथा यापुढे देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, आत्माराम पाटील, भटूआबा पाटील, माजी उपसरपंच राजा पाटील, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भांबरे, जयवंत पाटील, ललित बोरसे, श्याम पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, प्रणव बच्छाव, विनोद भांबरे, आकाश कुंभार, दीपक भांबरे, दुर्गेश पाटील, दिनेश माळी, भूषण ब्राह्मणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर 94 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. पन्ने येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 2 वर्षापासून 8 कोटी 90 लाखाची एक पाईपलाईन आहे. ती 12 इंची आहे. कापण्यातून देवबाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करतायत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात. त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी 4 एक्वागार्डवाले 15 रुपये डबाप्रमाणे 50 ते 60 हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे. तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशाच्या योजना यांचा उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय. आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत. चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनेच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले. त्याच्यात कापडण्याची 9 कोटीची योजना 2 वर्षापासून चालू आहे. ती योजना तिचे काम निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ती कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं. त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली. कापडण्याला मागे सुद्धा 4 कोटीची पाईपलाईनचं काम झालं, पाणीचं काम झालं सोनोत प्रकल्पाचं. त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही. रोज 50-60 हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात. अशी परिस्थिती कापडण्याला झालेली आहे. तरी आता नवीन जी जलजीवन
मिशन योजना कापडणेकरांची आहे, ती योजना सुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्याही प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची ग्रँट येणार नाही आणि लोक कापडणेकर पाण्यापासून वंचित राहतील। तरी आज आपली मागणी सांगा। मग तीच मागणी आज आमची आहे की जल जीवन मिशन योजना साहेब यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी। हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य, काही ग्रामपंचायत सदस्य, नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील रेलन परिवारातर्फे भाजपा व्यापारी आघाडीचे हर्षकुमार रेलन यांच्या वतीनं पूज्य झुलेलाल मंदिराला 30 फूट लांब गालीचा भेट देण्यात आला। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते हा गालीचा प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला। या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरातून 4,500 पिशव्या रक्त संकलन करण्यात आल्याबद्दल आमदार अग्रवाल यांचा रेलन परिवार आणि सिंधी समाजातर्फे सत्कार करण्यात आला। याप्रसंगी हर्षकुमार रेलन, पूज्य झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष प्रकाश छेतिया, पूज्य सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष गुलशन उदासी, भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष बंटी मासुळे, महाराष्ट्र सिंधी साहित्य परिषद सदस्य डॉक्टर सुरेश कुंदनानी, मनोहरलाल सुखिया, विकी रूपचंदानी, अशोक मेघानी यांच्यासह सिंधी समाज बांधव उपस्थित होते। दिनांक 22 जुलै महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस। इन्फ्रामॅन देवेंद्रजी यांच्या इच्छेनुसार आपला वाढदिवस ह्यावर कुठलेही बॅनरबाजी करू नये, कुठल्या जाहिराती देऊ नये, सेवा कार्य करावे, रक्तदानाचे कार्य करावे असे आवाहन देवेंद्रजींनी केलेले आहे। त्याच अनुषंगाने आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांनी रक्तदानाचे फार मोठे नियोजनपूर्ण कार्य केलेले आहे। सुमारे 4,500 रक्ताच्या बाटल्या त्यांनी संकलित करून महाराष्ट्रात एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे। त्याच अनुषंगाने सेवा कार्याच्या निमित्ताने आज आम्ही पूज्य भगवान झुलेलाल मंदिर कुमारनगर येथे एक 30 फूट लांबीचा एक फार मोठा गालीचा आपण मंदिराला समर्पित केलेला आहे। त्या कार्यक्रमाकरता माननीय अनुपभाई अग्रवाल हे स्वतः तिथे आले होते आणि त्यांच्या हस्ते आपण तो गालीचा मंदिरात अर्पण केलेला आहे। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ देवपूरच्या नूतन अध्यक्षपदी इंजिनियर विजय मंगळे यांची निवड करण्यात आली आहे। प्राचार्य BN पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 31व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रार्थना व श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर धुळे शहरात प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यात शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष व फेस्कॉमचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट MS पाटील, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक MP वाणी, साई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद पाखले, फेस्कॉमचे कोषाध्यक्ष प्रकाश लगडे, राजे शिवाजी संघाचे BT देवरे, अभियंता संघाचे शिंपी देवरे, उत्कर्ष संघाचे DV कोठावदे, संत तुकाराम संघाचे PC पाटील, फेस्कॉमचे CD ठाकरे, गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। अजेंड्याच्या विषयाप्रमाणे सभेत विषय क्रमांक 5 प्रमाणे नवीन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली। त्यात इंजिनियर विजय मंगळे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली। सुभाष पाटील यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली। सभेला 40 सदस्य हजर होते। खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली। सूत्रसंचालन धनदाई ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटील यांनी केलं। इंजिनियर विजय मंगळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।